गुराखी मालकाने डोक्यावर काठी मारून एकास केले जखमी. तालुक्यातील बाचीवाडी येथील घटना. शेळीचा पाठरू लंगडा केल्याप्रकरणी आरोपी गुराखी मालकाने दुचाकी चालकांना थांबवून विचारणा करताना उत्तर नकारार्थी मिळाल्याने लाकडाच्या काठीने डोक्यावर मारून जखमी केल्याची घटना पवनी तालुक्यातील बाचीवाडी गावात घडली. यातील आरोपी शेळी मालकाचे नाव शैलेश परशुराम वानखडे, वय वर्ष 40, राहणार बाचेवाडी असे आहे. घटनेच्या दिवशी बाचेवाडी परिसरातील रस्त्याच्या कडेने आरोपी शैलेश वानखडे हा शेळ्या चारीत होता. दरम्यान फिर्यादी जगदीश देशमुख याला दुचाकीने येताना पाहून आरोपीने त्याला थांबण्यास सांगितले. शेळीच्या पाठरूला लंगडं का बरं केल्यास अशी बतावणी केली. यावर फिर्यादीने नकार देताच आरोपीने डोक्यावर लाकडी काठीने वार केले. जखमी देशमुख डोक्यावर हात ठेवून खाली बसताच पुन्हा डोक्यावर काठीने मारून दुखापत करून पाठरू लंगडं केल्याची आग त्याने विझवली. घटनेची माहिती गावात पोहोचताच जखमी देशमुख यांची पत्नी व राजू लांजेवार घटनास्थळी दाखल झाले. त्वरित जखमींना पवनी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात येऊन डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. चौकशी दरम्यान पोलिसांनी वैद्यकीय अहवालावरून आरोपी शैलेश वानखडे विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1) अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नागरीकर पुढील तपास करीत आहे. ब्युरो रिपोर्ट, बर्फातील ज्वाला न्यूज, पवनी, भंडारा.